1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. LPG गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर होणार असून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल होणार आहेत. आरक्षण केंद्रांवर प्रवाशांना आधी टोकन देण्यात येईल आणि त्यानुसारच तिकीट बुकिंग केलं जाईल. याशिवाय आयकर विवरणपत्र अर्थात ITR भरण्याची मुदत पगारदार करदात्यांसाठी 31 जुलैपर्यंतच आहे, तर काही अन्य करदात्यांना 31 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार असून 5 ऑगस्टला नवीन पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. रेपो दरात बदल झाल्यास गृह कर्जाच्या व्याजदरांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तसंच ऑगस्ट महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी सुद्धा जाहीर होणार असल्यानं आर्थिक व्यवहारांचं नियोजन करूनच बँकेत जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे.